तर गाईज आज आपण आलोय न्यू लोकेशनवर, कारण की इकडे आज आमच्याकडे खूप पाऊस पडला होता, म्हणून आपण इला गेलं न्यू लोकेशनवर. बेकार म्हणजे बेकार धुनीवर डायरेक्ट आजूबाजूला काही दिशी राहिलेलं नाही. आणि आम्ही 2 जण येलत, एक जण आणि आपली आहे न्यू लोकेशन. या साईडने या साईडला पण काही दिशी राहिलेलं नाही खाल्लं, म्हणून काही समजी राहिलेलं नाही. डायरेक्ट बेकार म्हणजे बेकार धुनी. हा जंगल मग आम्ही पहिल्यांदा बनत, आणि आपण जो रेग्युलर ब्लॉग बनवला होता तो जंगल या डोंगरने त्या साईडला. व या डोंगर हवी डोंगर काय दिशी राहिलेलं नाही, इतकी धुनी. व फक्त आजूबाजू दिस आणि आठे दुसरी साईडला घ्यात का मै बी तुम्हाला दिसणार नाही, एवढा बेकार धुनी. व तर गाईज एवढी धुनी मग आपण तुम्ही जायलात का कट कमेंट मध्ये नक्की सांगा. डोंगर थोडा थोडा दिसायला लाग गया, देखू शकता तुम्ही, थोडा थोडा डोंगर दिसायला लागी गया. तर खाली भी थोडा थोडा दिसायला लाग गया, देखू शकते. लय पाणी पडेल होतं डायरेक्ट आज. तर गाईज आपण आता पुरा डोंगर फिरी घेऊ मग मस्त. आपण तिकडने डोंगरवर इकडे निघू ना. तिकडने बाजूला बरेच धुनी. व आणि आपण होता आता इकडने बाजूला डोंगरवर, तिकडे इकडे निघू ना. आठ बी बरीच धुनी, खालं काय दिशी राहिलेलं नाही. आणि आठवी बराच दमी घ्यात येता येतं, आठवर येता येतं. तर गाईस तरी आठ काही आता आजूबाजू एवढा दिशी नाही राहणे. तर गाईज एवढा पाठ मग बस भेटू आता आपण पुढली ब्लॉग मग. जय भारत. सबस्क्राईब नक्कीच करा.